अरे हे बघा, मी कॅमेरा ऑन केला आणि ह्यांनी पोजसुद्धा दिली. आज साडी घालून आम्ही तिघी एकदम रेडी स्टेडी गो मूडमध्ये. आई म्हणाल्या चला आज मामाच्या गावी जायचं. आम्ही पण म्हणालो चलो लेट्स गो. नंदेच्या पोरी सोबत होत्या, त्यांना घेऊन आम्ही मामाच्या गावी निघालो. अष्टविनायकमधले 2 गणपती हे मामाच्या गावातल्या रोडला लागतात, लेण्याद्री आणि ओझर. लेण्याद्री बघू शकता त्या डोंगरावरती आहे. काल रात्री सोडलेलं रॉकेट आय थिंक आता दिसते आकाशामध्ये बघा. आपल्या शहराच्या ठिकाणी असल्या गोष्टी काही बघायला भेटत नाही. पिहू ह्या गोष्टी बघून खूप खुश झाली. तिथं तिला हॉर्स पण दिसला. हॉर्स बघून बोलते मला त्या हॉर्सवरती बसायचंच आहे म्हणून. मामाच्या घरी आता पोचतोच आहे आम्ही आणि तिथे समोर मावशी पण राहते. मामाकडे अशी गाय पण आहे. पिहूला गाय बघून लगेच गायीकडे पळाली आणि बोलते मम्मा आपण पण गाय घरी घेऊन जाऊया. आईने मामाला ओवाळून घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं गावात आलो तर गप्पा आणि फोटोशूट दोन्ही हवेच. नंतर गेलो आईंच्या मोठ्या भावाकडे म्हणजे सासूबाईंचे माहेर गाव. तिथे सगळ्यांना भेटून असं वाटलं हेच खरं भाऊबीजचं गिफ्ट. ठीक आहे. मामाच्या शेतामध्ये मोर येतात म्हणाले होते, पण बहुतेक आज मोराने पण सुट्टी घेतली होती. बाजूलाच पिंपळाच्या झाडाखाली पीर बाबाचं मंदिर होतं. तिथेच हातपंपाचं पाणी, गोठ्यातली गाय सगळं पाहून लहानपण डोळ्यासमोर आलं. तिथे सगळ्यांना भेटून खूपच छान वाटलं, आनंदी वाटलं. खूप दिवसांनी सगळे एकत्र भेटले होते. भाऊबीज करू आम्ही मामाच्या गावाकडून आम्ही आमच्या गावी निघालो होतो. घरी जाऊन आम्हाला आवरायचं पण होतं कारण की आम्हाला मुंबईकडे निघायचं होतं आणि पिहूची भाऊबीज पण करायची होती घरी जाऊन. पिहू इथं ओवाळायला नाटकी करत होती, त्याच्यामुळे तिला हातात बघा जेम्स दिले. जेम्स तिच्या हातात दिल्यावर तिने ओवाळायलाही घेतलं, चांगलं ऑप्शनही घेतलं आणि दोन्ही दादांना मस्तपैकी तिने ओवाळलं आहे आणि त्यांच्याकडनं छान असं गिफ्ट पण घेतलं. ते गिफ्ट घेऊन ती खूप खुश झाली. बाय, भेटूया उद्या.